नमस्कार, मी डॉक्टर अर्चना स्वागत करते तुमचं आपल्या या ब्युटिफुल जर्नीमध्ये. नाव आहे स्माइल अँड शाईन विथ मी डॉक्टर अर्चना. तर या जर्नीमध्ये आज आपली सेकंड स्टेप आहे. आय होप की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पाहूनच हा कोर्समध्ये एनरोल केलेला आहेत आणि तुम्ही प्रिव्हियस स्टेपमध्ये ज्या गोष्टी असाइनमेंट होत्या ती कंप्लीट केलेल्या आहेत. तर लेट्स स्टार्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याचदा आपण खूप स्किन केअर छान करण्याचा प्रयत्न करतो, अनेक प्रॉडक्ट आपण आपल्या स्किनवर वापरतो, पण हवे तसे रिझल्ट काही आपल्याला दिसत नाही. एजिंग स्टॉप होत नाही, स्किन डलच आहे, डिहायड्रेटेडच आहे, काही ना काही इश्यू येतोच आहे, पिंपल्स आहेत. मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो असं का? तर त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे प्रॉपर गायडन्स. आणि हाच प्रॉपर गायडन्स घेऊन मी आज आले आहे. आय होप तुम्ही तुमचे नोटपॅड आणि पेन घेऊन बसलेला आहेत, कारण आपल्याला आता स्टेप वाईज आपल्या UCM 3 स्टेप फॉर्म्युला फॉर स्माइल आणि शाईन याच्याकडे वळायचं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे की व्हॉट इज युअर स्किन टाईप. तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुमचा स्किन टाईप कुठला आहे, तो कसा ओळखायचा हे मी तुम्हाला आत्ता लवकरच सांगणार आहे. दुसरं आहे की तुम्हाला स्किन कन्सर्न काय आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. थर्ड स्टेप इज की तुम्हाला याच्यामध्ये हा प्रॉब्लेम जो आहे तो किती दिवसांपासून किती वर्षांपासून आहे. फोर्थ आहे की हा जो स्किन रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला आहे हा तुमच्या फॅमिलीमध्ये इतर कुणालाही आहे का, आणि त्यांनाही जर तो असेल तो किती दिवसांपासून आहे. फिफ्थ आहे की तुम्ही राहता कुठे. ओके, नोट केलं. तर मग आता वळूयात की आपला स्किन टाईप कसा ओळखायचा. खूप सोपा आहे. आपला चेहरा एका माइल्ड क्लेन्झरने किंवा फक्त स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा आणि अर्धा तास तसाच राहू द्या. अर्ध्या तासानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपल्याला कसं वाटतंय. जर तुमचा चेहरा ओढल्यासारखा ड्राय फ्लेकी असा वाटत असेल तर तुमची स्किन टाईप हा ड्राय आहे. जर तुमचा चेहरा हा चिकीट वाटत असेल तर हा तुमचा स्किन टाईप आहे ऑइली. तिसरा स्किन टाईप आहे की काहीच वाटत नाही आहे, अगदी काहीच नाही, सगळं नॉर्मल आहे, तर तुमचं स्किन टाईप आहे नॉर्मल. अँड लेट मी टेल यू की नॉर्मल स्किन टाईप हा असतो पण खूप कमी लोकांचा. ओके, नाव त्याच्यानंतरचं स्किन टाईप आहे ते म्हणजे कॉम्बिनेशन स्किन टाईप. तर याच्यामध्ये तुम्हाला टी झोन म्हणजे तुमचा कपाळ, नोज आणि चीन या एरियामध्ये फक्त ऑइल जाणवेल आणि बाकी गाल हे तुम्हाला ड्राय जाणवत असेल. आणि जर हा स्किन टाईप तुमचा असेल तर तुमचं स्किन टाईप आहे कॉम्बिनेशन. आता तुम्हाला जेव्हा आता समजलं आहे की आपले स्किन टाईप्स हे अशा टाईपचे आहेत, देन वी कॅन प्रोसीड फर्दर. नाव आता आपण वळूयात सेकंड स्टेपकडे, आणि ती म्हणजे की प्रॉब्लेम आहे काय. तुम्हाला असा तुमचा स्किन टाईप आहे आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुमची स्किन तुम्हाला डल वाटते की खूप ऑइली वाटते, पिगमेंटेड आहे म्हणजे काय की स्पॉट्स वाटत आहेत, किंवा उन्हाने करपलेली वाटते, टॅन्ड झाली आहे. नक्की प्रॉब्लेम काय आहे हे तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये मेन्शन करायचं आहे. थर्ड तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुम्ही कुठल्या एरियात राहताय. फोर्थ तुम्हाला मेन्शन करायचं आहे की हा प्रॉब्लेम तुमच्या फॅमिलीमध्येही इतर कुणाला आहे का, आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला किती वेळापासून तुम्ही फेस करत आहात. नाउ नेक्स्ट स्टेप इज टू करेक्ट. अँड इन दिस पहिलं आहे की आपलं डेली स्किन केअर रुटीन आपल्या स्किन टाईपनुसार किंवा कन्सर्ननुसार कसं असावं. तर याच्यामध्ये नॉर्मल स्किन रुटीनमध्ये फर्स्ट असतं ते क्लेन्झर. सेकंड स्टेप शुड बी टार्गेट सिरम, की आपल्याला कन्सर्न काय आहे त्याच्याशी टार्गेट असलेला सिरम. थर्ड आहे मॉइश्चरायझर, इट इज मॅन्डेटरी फॉर ऑल स्किन टाईप. अँड फोर्थ इज सन प्रोटेक्शन. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड किंवा ग्लायकोलिक ॲसिड बेस्ड क्लेन्झर्स वापरायला हवेत, ते चांगल्या पद्धतीचं ऑइल कंट्रोल करतात. जर तुमची स्किन नॉर्मल आणि कॉम्बिनेशन असेल तर मॅन्डेलिक ॲसिड बेस्ड, ॲझिलिक ॲसिड बेस्ड क्लेन्झर्स तुम्ही वापरू शकता. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर अशा वेळेस तुम्हाला खूप जेंटल क्लेन्झर्स वापरावे लागतात. जर तुमची स्किन ड्राय असेल तर हायलोरॉनिक ॲसिड बेस्ड आणि टी ट्री ऑइल बेस्ड, सिरामाइड बेस्ड क्लेन्झर्सही अवेलेबल आहेत. आता प्रश्न येतो की हे क्लेन्झर लावायचे कसे. तर हे क्लेन्झर एका कॉईनच्या साईजचं इतकं घ्या, आपल्या चेहऱ्यावर प्रॉपरली इव्हनली स्प्रेड करा आणि त्यानंतर त्याला जेंटली वॉश करून टाका. आता
टार्गेट सिरम. जर तुमची स्किन ऑइली असेल तर अशा वेळेस आपल्याला सॅलिसिलिक ॲसिड बेस सिरम्स वापरावे लागतात किंवा नायसिनामाइड बेस सिरम्सही चालतात. जर आपली स्किन कॉम्बिनेशन आणि ड्राय असेल तर हायलुरॉनिक ॲसिड बेस सिरम्स वापरायचे. त्याच्यामध्ये तुम्ही सिरामाइड बेस सिरम्स वापरू शकतात. आणि जर तुमच्या स्किन कन्सर्न असेल की तुम्हाला ब्राईटनेस हवं आहे तर अशासाठी तुम्ही व्हायटमिन सी सिरम जे 20% अबाव असतं असं वापरू शकता. जर तुमचा स्किन कन्सर्न हा पिगमेंटेशन असेल तर अशा वेळेस नायसिनामाइड बेस्ड सिरम्स वापरायला हवे. जर स्किन कन्सर्न असेल मेलाझ्मा, डार्क स्पॉट्स, सनस्पॉट्स तर अशा वेळेस आपल्याला ग्लायकोलिक ॲसिड सिरम्स, नायसिनामाइड सिरम्स किंवा रेटिनॉलही वापरायला लागू शकते. रेटिनॉल सिरम वापरताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की हे तुम्हाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या गाईडलाईन्सनेच वापरायचं आहे. जर तुमचा कन्सर्न असेल ॲक्ने म्हणजे पिंपल्स, अशा वेळेस तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड सिरम्स वापरावे लागतात. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे स्किन केअरची आणि ती म्हणजे मॉइश्चरायझर. लेट मी टेल यू व्हेरी क्लिअर की ही स्टेप नॉन निगोशिएबल आहे. तुमची स्किन टाईप काही असो, तुमचं स्किन कन्सर्न काही असो, यू हॅव टू यूज मॉइश्चरायझर. काही लोक म्हणतात, म्हणजे हा प्रॉब्लेम मी खूपदा ऑब्झर्व केला आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये, की माझी स्किन तर ऑइली आहे, मला काय गरज आहे आता वरतून मॉइश्चरायझर लावायची. तर स्किनचा ऑइलीनेस हा एक वेगळा कन्सर्न आहे आणि स्किनचं मॉइश्चरायझेशन हा एक कन्सर्न वेगळा आहे. म्हणजे यू हॅव टू मॉइश्चराइज युअर स्किन वॉट एव्हर इज युअर स्किन टाईप. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला जेल बेस्ड मॉइश्चरायझर्स वापरायला हवेत. जर तुमची स्किन नॉर्मल कॉम्बिनेशन टाईप आहे, इतर टाईप्समध्ये बसते, तर तुम्हाला लोशन्स आणि क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर चालतात. जर तुमची स्किन खूप ड्राय आहे, व्हेरी ड्राय स्किन जर असेल तर तुम्हाला हायलुरॉनिक ॲसिड, सिरामाइड्स, शिया बटर, कोको बटर अशा सगळ्या गोष्टी कंबाईन असलेलं मॉइश्चरायझर वापरलेलं नेहमी उपयुक्त ठरेल. वळूया सनस्क्रीन्सकडे. तर जेव्हाही आपण सनस्क्रीन वापरतो सेम फॉर्म्युला. ऑइली स्किन असेल तर जेल बेस्ड सनस्क्रीन्स आणि इतर बाकीच्या ज्या नॉर्मल आणि ड्राय कॉम्बिनेशन स्किन टाईप आहेत त्यांच्यासाठी लोशन बेस्ड किंवा क्रीम बेस्ड सनस्क्रीन्स चालतात. सनस्क्रीनमध्ये इम्पॉर्टंटली काय बघायचं असतं तर फर्स्ट थिंग इज द SPF, सन प्रोटेक्शन फॅक्टर. आपल्या इंडियन स्किनसाठी 30% SPF इज नीडेड मिनिमली. याच्या अबाऊ तुम्हाला SPF बघायचा आहे. दुसरं आहे PA फॅक्टर, म्हणजे तुमचा UVA प्रोटेक्शन फॅक्टर हा जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा आपल्याला 4+ अबाऊ हा सनस्क्रीनमध्ये बघायचा आहे आणि अशाच मेडिकेटेड सनस्क्रीन्स घ्यायच्या आहेत आपल्या सन प्रोटेक्शनसाठी. तर सनस्क्रीन म्हटलं की रिॲप्लिकेशन आलंच. मग रिॲप्लिकेशन किती वेळा करायचं? तर सनस्क्रीन जर तुम्ही आउटडोर असाल, बाहेर असाल, तर तुम्हाला 2 ते 3 तासानंतर रिअप्लाय करावं लागतं, कारण त्यांचा तोपर्यंतच काम चालतं. आणि जर तुम्ही इंडोर असाल, घरात असाल, तर तुम्ही 4 ते 6 तासानंतर सनस्क्रीन रिअप्लाय करू शकता. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्याकडे आणि तो आहे M म्हणजे मेंटेन. तर आता आपण स्किन केअर तर सेट केलं आहे, ते मेंटेन कसं करायचं? तर मॉर्निंग स्किन केअर आणि नाईट स्किन केअर ह्या दोन्हीही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहेत. मॉर्निंग स्किन केअर जर इम्पॉर्टंट असेल तर नाईट स्किन केअर हे व्हेरी इम्पॉर्टंट असं आहे. तुमची ट्रीटमेंट सिरम्समध्ये जर तुम्ही रेटिनॉल यूज करत असाल तर ते नाईट स्किन केअर रुटीनमध्ये गेलं पाहिजे, नॉट इन द मॉर्निंग, बिकॉज रेटिनॉल इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू सन. आणि जर तुम्ही रेटिनॉल यूज करत असाल तर तुम्ही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननेच रेटिनॉल सिरम यूज करायला सुरुवात करा आणि सन प्रोटेक्शन नक्की घ्या. तसेच छान खा, छान झोपा, 7 ते 8 ग्लास पाणी दररोज प्या, ट्राय टू एक्सरसाइज डेली, स्टे हॅपी. आणि काय, नो मॅटर व्हॉट यू फील, गेट अप, ड्रेस अप अँड शो अप. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कळवा. अँड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. डू लेट मी नो बिकॉज आय एम वेटिंग.